हाय मित्रांनो, माझं नाव विनय. मी एम एस नॅचरल कंपनीचा फाउंडर आहे. तर आज आपण एक नवीन प्रोसेस बघतोय, ती म्हणजे बॅगांना होल कसे मारायचे, जे 12 दिवस झाल्याच्या नंतर. तर ती प्रोसेस आपण बघूया. त्याच्यातून आपल्याला मशरूम पाहिजे असतं, ते कशा पद्धतीने आपण काढतोय किंवा त्याची काय प्रोसेस आहे ते आपण दाखवूया. तर मित्रांनो, आपण आता फार्ममध्ये एंटर केलं आहे. पण मी तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं की आपण फार्ममध्ये एंटर करताना सर्वप्रथम आपण मास्क कंपल्सरी लावून घ्यायचं आहे. तर आपण मास्क लावून घेऊया. तर मित्रांनो, आपला मास्क लावून झालेला आहे आणि आपण आता पुढच्या प्रोसेसवर वळूया. तुमच्या शेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचे एक 3 टूल असणं गरजेचं आहे. ते आपण एक जुगाडूपंथीने आपण केला आहे. तो म्हणजे पहिला आपला हा जो मार्कर तुम्ही बघू शकता. ह्या मार्करला आपण छोट्या-छोट्या पिना लावलेल्या आहेत. बघू शकता सिलाईच्या ज्या मशीनच्या ज्या पिना आहेत, त्या छोट्या-छोट्या चारी साईडून लावलेल्या आहेत. ह्याचं काय काम आहे ते मी नंतरला सांगतोय तुम्हाला. दुसरी गोष्ट ही लोखंडी रॉड आहे आणि या रॉडला पुढे असं शार्पनेस केलेलं आहे. जसं की तुम्ही तुमचा जर पेन असेल तरी सुद्धा चालेल, पण प्रत्येक टायमिंगला पेन हा पेन आहे. हे आपण सांगतो याचा काय उपयोग आहे. जसे करून की ह्या 2 गोष्टी आहेत, त्याचा काय उपयोग आहे तो आपण सांगतोय. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे ही कटर आहे. ही कटर तुमच्या फार्ममध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. 13 दिवस कंप्लीट झाले आहे, पण थोडं मायसिलियम रन आहे. पण आपल्याला महत्त्वाची सगळ्यात काय गोष्ट आहे की 13 दिवस किंवा 12 दिवस कंप्लीट झाले त्याच्यानंतर आपल्याला होल मारायचे. जसे की तुम्ही इथे बघू शकता, हे असे होल तुम्हाला वरती आणि खालती असे 2 होल मारायचे. तुम्ही बघू शकता इथे असे चारी साईडला आपल्याला मारायचे. म्हणजे इथे 2 होल झाले, त्याच्यानंतर इथे 2 होल, परत बॅक फिरवायचे आपल्याला, परत इकडे 2, वर खाली, वर 1 आणि खाली 1, परत इकडे, म्हणजे एकूण 8 होल ह्या बॅगेला. तर या बॅगेला कशा पद्धतीने आपण होल मारतोय ते आपण पाहूया. तर मित्रांनो, हे बघा, ही बॅग आहे. हिला वरती आणि या खालच्या दिशेला 1 आणि इथे 2. तर कसे मारायचे दाखवतो. हा आपला टूल आहे. हा टूल आता यूज करायचा आपला टाईम झालेला आहे. हा का केला आहे आपण टूल, कारण की प्रत्येक टायमिंगला पेनच मिळेल असं पण पेन पण दाखवतो तुम्हाला. हा टूलने तुम्हाला दाखवतो. आता ही वरची लाईन जी दिसते, ही वरची लाईन आणि खालची लाईन, एकूण बियाण्याच्या लाईनी ज्या कशा आहेत तर तुम्हाला मी नीट दाखवतो. याच्यामध्ये मायसिलियम जास्त रन नाही आहे, पण बियाण्याच्या 3 लाईनी ज्या आहेत ते तुम्ही प्रॉपर बघू शकता. चला, हे दिसते 1, 2 आणि 3, आणि ह्याच पद्धतीने आपण भरतो 1, 2, 3 मध्ये. हे ते तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण त्या पद्धतीने तुम्ही आता दाखवल्या पद्धतीने तुम्ही समजून घ्या. ही दिसती जी लाईन आहे ती समोर अगदी परफेक्ट मधोमध हा घ्यायचा आणि एक होल झाला इथे. त्याच्यानंतर हा दुसरा होल, तसंच त्याला इकडे सरकवायचं आपल्याला. झाला दुसरा होल परफेक्ट. तसा हा इथे आणि हा त्याच्यानंतरला हा इथे. ह्याच्या मागचं कारण या गोष्टीसाठी आहे की तुम्ही जेव्हा फर्स्ट प्रोडक्शन घेताय तेव्हा ते ह्याच्यामधून येत आहे आणि ह्याच्यामधूनच आपल्याला घ्यायचं आहे. ह्याच्यामधून जर आपण घेतलं तर आपल्याला त्याच्यामधून जर घेतलं तर आपल्याला हे बघा अशा पद्धतीने बंचेस यायला सुरुवात होते. हे असे आहेत, हे मशरूम येत आहेत, याला पिन हेड म्हणतात. हे छोटे छोटे तुम्हाला दिसत आहेत, त्यांना पिन हेड म्हणतात. आणि मग त्यांचं रूपांतर हळूहळू हळूहळू हळू जसं टेम्परेचर मेंटेन करत त्या पद्धतीने होतं. हां, तर आपण हे होल मारलेले आहेतच. मग आपण तसे आता पेनाने बघूया. पण पेन मारायच्या आधी पेनाला आधी तुम्ही स्टरलायझेशन करा. म्हणजे काय करा की एक सॅनिटायझर त्याच्यावर थोडंसं मारा. तर पेनाने कसं करताय तुम्हाला दाखवतो. आता आपण बघितलं की ही लाईन आणि ही लाईन म्हणजे 1, 2, 3 ही बियाण्याच्या 3 लाईनी आहेत. त्याच्यावर जसं की तुम्हाला मागाशी सांगितलं तसं इथे एक मारायचा आहे, सेम पद्धतीने इथे मारायचा आहे. बस झालं. काय एवढा मोठा होल मारायची गरज नाही, अति मोठा आपल्याला मारायचा नाही आहे. ह्याचं मागचं कारण हे आहे की मोठा मारला आणि जर समजा तिथे जर त्याला पाण्याचं प्रमाण योग्य मिळालं नाही तर तो मग प्रॉब्लेम देणार आपल्याला. प्रॉब्लेम देणार म्हणजे मशरूमच्या म्हणजे ते पूर्णपणे सुकून जाणार, ते बाकी काय नाही. तर असंच बाकीचं करून घेऊया आपण. तर मित्रांनो, सगळ्या आपल्या बॅगेला होल मारून झालेला आहे.
तर आपल्या ह्या जो टूलचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करतोय आणि करत राहतोय. तर तुम्हाला जर ह्या पद्धतीने करायचं असेल, होल मारायचं असेल तर अशा पद्धतीने करा. हे रेड कलर लावण्याचं मागचं कारण हे आहे की ज्यावेळी ही जी गोष्ट आतमध्ये जेव्हा जाईल त्याच्या व्यतिरिक्त अजून आतमध्ये जाऊ नये, त्याच्यामुळे ही गोष्ट थांबवते. आपल्याला होल एवढ्याच पद्धतीचा पाहिजे. कारण आतमध्येपर्यंत बॅगेत जर गेलं पूर्ण तर ह्या बॅगेला मायसिलम आहे. हे मायसिलम पूर्णपणे कट होऊन जाईल आणि त्याला रिपेअर होण्यासाठी खूप जास्त टाईम लागेल. तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तर आपण आता होल मारून आपल्या ह्या बॅगांना झालेले आहेत. तर होल मारून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यात मेन प्रोसेस काय करायची, ज्यावेळी आपण ते होल मारतोय, की 12 दिवस कंप्लीट झाल्याने होल मारतोय आणि होल मारून झाल्याच्या नंतर आपल्याला निदान रेग्युलर 12 किंवा 11च्या दरम्यान असं आपल्याला म्हणजे जेव्हा जेव्हा ऊन जास्त पडतं त्यावेळी आपल्याला हा आपल्याकडे स्प्रे आहे, हा पंप आहे. त्याच्यामध्ये फक्त पाणी आहे. 5 लिटरचा पंप आहे. हा पंपाने तुम्ही फक्त त्याच्यावर पाणी मारायचं. तर पाणी कसं मारायचं मी तुम्हाला दाखवतो. जिथून तुम्ही होल मारलात आहे त्या पूर्ण बॅचला मारायचं आहे, जेणेकरून असं. तर ह्या पद्धतीने तुमचं नियोजन करू शकता. हा पंप आहे, 5 लिटरचा पंप आहे. तर हा पंप सुद्धा असणं गरजेचं आहे फार्ममध्ये. फक्त याच्यामध्ये पाणी, बाकी कोणत्याही पद्धतीचं लिक्विड किंवा काय कोणतेही वापरायचं नाही, जेणेकरून ते मशरूमला हानिकारक आहे. तर हे तुम्ही अशा पद्धतीने तुमचं नियोजन करू शकता. आहे तर मित्रांनो, तर ह्या टूलचं काम आपलं झालेलं आहे आणि जे दुसरे 2 टूल आहेत तर त्याचा आपण व्हिडिओ नंतरला आपण टाकतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर आणि कमेंट करायला मात्र काही विसरू नका.